सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जिंतूर येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी। गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने साजरी करण्यात आली। सकाळी महावीर मंदिरात भगवान महावीर स्वामींचं विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यात विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शोभायात्रेची सुरुवात महावीर मंदिरातून झाली। यात नेमगिरी संस्थानचे अध्यक्ष वीर कुमार कळमकर, पार्श्वनाथ मंदिर अध्यक्ष बबनराव बेंडसुरे, महावीर मंदिर अध्यक्ष विवेक सावजी कळमकर, अल्पसंख्याक जैन समाज तालुका अध्यक्ष महावीर रमेशजी जैन वरखेडकर आदी मान्यवर सहभागी झाले होते। शोभायात्रेत घोषणाबाजी, भजन व जय जयकार करत जैन धर्माची प्रभावना करण्यात आली। शोभायात्रेदरम्यान अहिंसा स्तंभाजवळ ध्वजारोहण करण्यात आले, ज्यावेळी माजी नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख, डॉक्टर पंडितराव दराडे, सचिन गोरे, प्रमोद कराड, गोपाल रोकडे, विलास भंडारे यांची उपस्थिती होती। सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर यांनी देखील उपस्थित राहून उत्सवाला शुभेच्छा दिल्यात। शोभायात्रेचं विसर्जन महावीर मंदिर येथे करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी जैन धर्मातील अहिंसेचे महत्त्व पटवून देत सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उल्हास जिंतूरकर यांनी केले, तर आभार पराग कळमकर यांनी मानले। पद्मावती महिला मंडळातर्फे सर्वांसाठी अल्पाहाराचं आयोजन करण्यात आले होते। तसेच श्री धन्यकुमार कळमकर यांनी शरबताची व्यवस्था केली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशय कळमकर, रत्नदीप कळमकर, अनिरुद्ध जिंतूरकर, वैभव रायबागकर, सौ शैलेजा कळमकर, सौ स्मिता कळमकर, सौ सपना रायबागकर, सौ ऋतुजा कळमकर, सौ अलका बांडे, सौ जयश्री कारंजकर आदींनी मेहनत घेतली। विशेष म्हणजे माजी नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी 2008 मध्ये जिंतूर मध्ये केलेला नेमगिरी ते जिंतूर रस्ता अखेर पूर्णत्वास आला असून 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आले। तसेच सायंकाळी अहिंसा स्तंभाजवळ पानपोईचेही उद्घाटन करण्यात आले।
द्या ना, घोषणा द्या.